आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी। आपली माती आपली माणसं। घाटात भीषण दुर्घटना। स्कॉर्पिओ 1000 फूट दरीत कोसळून 8 तरुणांचा मृत्यू। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाला। सातारा जिल्ह्यातील आजगाव येथील 8 युवक दापोलीहून पर्यटन करून परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळलं। या दुर्घटनेत 8ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। दाभिळ गावाजवळील तीव्र वळणावर हा अपघात घडला। घटनेनंतर प्रतापगड ट्रेकर्स, महाबळेश्वर रेस्क्यू टीम, पोलादपूर पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत रात्रभर बचाव कार्य सुरू ठेवलं। अंधार, खोल दरी आणि दुर्गम परिसरामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन, सातारा आजगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा। त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबिळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोहेची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत। ताज्या अपडेटसाठी जन आवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।